नमस्कार मित्रांनो. आज आपण जगभरात लाखो लोकांचे जीवन बदलणाऱ्या एका प्रसिद्ध पुस्तकाची समरी पाहणार आहोत. या पुस्तकाचे नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स आणि याचे लेखक आहेत जेम्स क्लिअर. या पुस्तकाचा मुख्य संदेश खूप साधा पण अत्यंत शक्तिशाली आहे. मोठे बदल अचानक होत नाहीत, ते लहान सवयींमधून हळूहळू तयार होतात. लेखक सांगतात की जर आपण दररोज फक्त 1% सुधारणा केली तर काही महिन्यात आणि वर्षांत आपले जीवन पूर्णपणे बदलू शकते. 1. स्मॉल हॅबिट्स बिग रिझल्ट्स. आपल्या आयुष्यातील यश किंवा अपयश हे एका मोठ्या निर्णयामुळे होत नाही. ते आपल्या दररोजच्या छोट्या सवयींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, दररोज फक्त 10 मिनिटे वाचन केल्यास वर्षभरात तुम्ही अनेक पुस्तके वाचू शकता. त्याचप्रमाणे दररोज थोडेसे व्यायाम केल्यास काही महिन्यांत तुमचे आरोग्य पूर्णपणे बदलू शकते. म्हणजेच छोट्या सवयी म्हणजे मोठे परिणाम. 2. फोकस ऑन सिस्टीम्स नॉट गोल्स. आपण बहुतेक वेळा फक्त गोल्स म्हणजे लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करतो. उदाहरणार्थ, मला वजन कमी करायचे आहे, मला पैसे कमवायचे आहेत, मला यशस्वी व्हायचे आहे. पण लेखक सांगतात गोलपेक्षा सिस्टीम जास्त महत्त्वाचा असतो. सिस्टीम म्हणजे आपण रोज काय करतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला लेखक बनायचे असेल तर गोल आहे लेखक होणे, पण सिस्टीम आहे दररोज लिहिण्याची सवय. 3. आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. हे पुस्तक सांगते की सवय बदलण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपली ओळख बदलणे. उदाहरणार्थ, मी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतो असे म्हणण्याऐवजी मी धूम्रपान करणारा माणूस नाही असे म्हणणे. जेव्हा आपण आपल्या मनात स्वतःची ओळख बदलतो तेव्हा आपले वर्तन आपोआप बदलायला लागते. 4. 4 लॉज ऑफ हॅबिट बिल्डिंग. लेखकाने सवयी तयार करण्यासाठी 4 सोपे नियम दिले आहेत. 1. मेक इट ऑब्व्हियस. सवय स्पष्ट आणि दिसेल अशी बनवा. उदाहरणार्थ, वाचनाची सवय लावायची असेल तर पुस्तक टेबलवर ठेवा. 2. मेक इट अट्रॅक्टिव्ह. ती सवय आकर्षक बनवा. उदाहरणार्थ, तुमच्या आवडीच्या जागी बसून वाचा. 3. मेक इट इझी. सुरुवातीला सवय खूप सोपी ठेवा. उदाहरणार्थ, दररोज 1 तास वाचन नको, फक्त 2 पानांपासून सुरुवात करा. 4. मेक इट सॅटिस्फाईंग. सवय केल्यानंतर स्वतःला छोटा रिवॉर्ड द्या. 5. हॅबिट्स शेप युअर आयडेंटिटी. आपण जे वारंवार करतो तेच आपण बनतो. जर तुम्ही दररोज वाचन करत असाल तर तुम्ही रीडर बनता. जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर तुम्ही हेल्दी पर्सन बनता. म्हणूनच आपल्या सवयी आपले भविष्य तयार करतात. कन्क्लुजन. या पुस्तकाचा सर्वात मोठा धडा असा आहे की आपण आपल्या आयुष्यात मोठा बदल करण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. फक्त दररोज छोट्या चांगल्या सवयी निर्माण करा. कारण आजची छोटी सवयच उद्याचे मोठे यश तयार करते. जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर असेच आणखी प्रेरणादायी पुस्तकांचे सारांश पाहण्यासाठी आमच्या A to Z मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.